एक तुकाराम होता, ज्याने अंधश्रद्धा, ढोंगीपणा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. इतिहास सांगतो की त्याच्यावर अनेक संकटे आली. काही कथांमध्ये त्याला वैकुंठाला गेल्याचे सांगितले गेले, पण त्यामागचे सत्य आजही चर्चेचा विषय आहे. आणि आजच्या काळातही एक तुकाराम चर्चेत आहे, IAS अधिकारी तुकाराम मुंडे. नियम सर्वांसाठी सारखे असावेत या भूमिकेमुळे त्यांना अनेकदा विरोधाचा सामना करावा लागला. पण आजचा काळ वेगळा आहे. आज संविधान आहे, कायदा आहे आणि लोकशाही आहे. म्हणूनच प्रश्न व्यक्तीचा नाही तर व्यवस्थेचा आहे. जेव्हा एखादा अधिकारी नियमांची कठोर अंमलबजावणी करतो तेव्हा त्याला थांबवणे सोपे नसते. हो, बदल्या होऊ शकतात, दबाव येऊ शकतो, पण संविधानाने दिलेल्या अधिकारांमुळे सत्यासाठी उभे राहण्याची ताकद मिळते. म्हणूनच म्हणावीशी वाटते, त्या काळातील तुकारामाला वैकुंठात गेल्याची कथा मिळाली, पण आजच्या संविधानाच्या काळातील तुकारामाला फक्त बदल्या मिळाल्यात. कारण आता प्रश्न विचारण्याचा आवाज दाबणे इतके सोपे राहिलेले नाही. जय संविधान, जय लोकशाही.